नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे. बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410009900 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. मित्रांनो, प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यात रोज नवीन व्हिडिओ, टेस्ट, स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल. आज आपण चालू करणार आहोत मित्रांनो महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भात अफलातून कन्सेप्ट चॅप्टर नंबर 1 चालू करायचे. मित्रांनो, महाराष्ट्रातील इतिहासाच्या बाबतीत आपल्याला आज चर्चा करायची आहे. मी गॅरंटी देतो मित्रांनो 90% तुमच्या कन्सेप्ट महाराष्ट्राच्या इतिहासाच्या बाबतीत क्लिअर होऊन जातील. आता बघा मित्रांनो, महाराष्ट्राच्या इतिहासाच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि त्यांची जी वंशावळ आहे याच्या बाबतीत आपल्याला समजणं गरजेचं आहे. इथून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आपण काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाला आपण सुरुवात करणार आहोत. बघा मग मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला माहित असतील छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वडील होते, बरोबर आहे, शहाजीराजे. कोण होते मित्रांनो? शहाजीराजे. नाव ऐकलं असेल तुम्ही, बरोबर आहे. शहाजीराजे आणि पत्नी होत्या जिजामाता. यांच्यामध्ये शहाजीराजे आणि जिजामाता यांच्यामध्ये क्रायसिस निर्माण झाले आणि शहाजीराजे दक्षिणेला गेले. शहाजीराजे कुठे गेले मित्रांनो? दक्षिणेला गेले. यांना 2 मुलं होते. शहाजीराजे आणि जिजामाता यांना किती मुलं होते? 2 मुलं होते. मोठ्या मुलाचं नाव होतं राजाराम. मोठ्या मुलाचं नाव काय होतं मित्रांनो? राजाराम. आणि लहान मुलाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. लहान मुलाचं नाव काय होतं? छत्रपती शिवाजी महाराज. हे आपण आणि आपल्याला माहित असेल. ठीक आहे. आता काय झालं की या दोघांमध्ये क्रायसिस निर्माण झाले. क्रायसिस निर्माण होण्याचं कारण असं होतं की शहाजीराजे दक्षिणेला जाणार होते. शहाजीराजे दक्षिणेला जाणार होते आणि राजमाता जिजामाता ज्या होत्या त्या दक्षिणेला जाण्यास काय नव्हत्या, तयार नव्हत्या. मग शेवटी शहाजीराजेने एका मुलाला घेतलं आणि दक्षिणेला चालला गेले. शहाजीराजे कोणाला घेतलं? राजारामांना घेतलं आणि शहाजीराजे कुठे चालले गेले? दक्षिणेला चालले गेले. आता शहाजीराजे दक्षिणेला गेले. जिजामाता आणि शिवाजी महाराज हे राहिले महाराष्ट्रात, पुण्यामध्ये. कुठे राहिले? कारण की पुण्याची जहागीरदारी शहाजीराजांकडे होती, तर हे राहिले पुण्यामध्ये. कुठे राहिले? पुण्यामध्ये. ठीक आहे. आता पुढे काय झालं? शहाजीराजे जेव्हा दक्षिणेला गेले तर त्यांनी एक नवीन लग्न केलं, दुसरं लग्न केलं आणि त्या स्त्रीपासून एक पोरगा झाला, व्यंकोजी राजे. कोण झालं? व्यंकोजी राजे. आज पण हे घराणं आहे तंजावरवरती, व्यंकोजी राजे. हे व्यंकोजी जे राजे होते, व्यंकोजी राजे शिवाजी महाराजांचे हे सावत्र भाऊ आहेत. कोण आहेत? सावत्र भाऊ आहेत. क्लिअर आहे इथपर्यंत? शिवाजी महाराजांचे व्यंकोजी राजे काय होते? सावत्र भाऊ होते. आणि पुढे काय झालं? वयाच्या 14व्या वर्षी या राजारामांचा एका युद्धात मृत्यू झालेला आहे. 14व्या वर्षी यांना मूळबाळ झालं नाही. यांना काय नाही झालं? मूळबाळ झालं नाही. म्हणून यांची वंशावळ इथं संपली. कोणाची? राजारामांची वंशावळ इथं संपली. ठीक आहे. शिवाजी महाराजांबरोबर जे दक्षिणेला गेलेले होते त्यांची वंशावळ संपली. क्लिअर आहे इथपर्यंत? काही डाऊट नाही. आता महाराष्ट्रामध्ये राहिले छत्रपती शिवाजी महाराज. आता छत्रपती शिवाजी महाराजांना पण 2 मुलं. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपण चर्चा करायला सुरुवात करणार आहोत. खऱ्या अर्थाने आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास इथून समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर विचार करणार तर छत्रपती शिवाजी महाराजांना पण 2 मुलं. ठीक आहे. मोठ्या मुलाचं नाव होतं छत्रपती संभाजी महाराज. मोठ्या मुलाचं नाव काय होतं? छत्रपती संभाजी महाराज. आणि लहान मुलाचं नाव आपल्या मेलेल्या भावाच्या नावावरून ठेवलं, छत्रपती राजाराम महाराज. काय होतं? राजाराम महाराज. क्लिअर आहे इथपर्यंत? आता छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 1857. तुमचा 1857चा उठाव तुम्ही ऐकला असेल. त्याच्या 1 वर्ष आधी म्हणजे 100 वर्ष आधी 1856 मध्ये 1856 मध्ये काय झालं होतं? संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. 1856 मध्ये संभाजी महाराजांचा काय झालाय? जन्म झालाय. 3 गोष्टी लक्षात ठेवणं इझी आहे मित्रांनो. याच वर्षी औरंगजेब भारताचा राजा झाला आणि याच वर्षी छत्रपती संभाजी महाराजांचा पण काय झाला? जन्म झाला. तुम्हाला एकही प्रश्न चुकणार नाही. कन्सेप्ट समजून घ्या मित्रांनो. मी तर फोटो कमी टाकलेले आहे, त्याच्या मागचं कारण आहे डाटा खूप आपल्याला काय करायचा आहे? भरायचा आहे. डाटा आपल्याला काय करायचा आहे? भरायचा आहे. मग शिवाजी महाराजांना 2 मुलं. शिवाजी महाराजांना 2 मुलं. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज. मोठा मुलगा जे होते ते होते छत्रपती संभाजी महाराज आणि लहान मुलाचं नाव होतं छत्रपती राजाराम महाराज. आता छत्रपती संभाजी महाराज जे होते त्यांची जी पत्नी होती त्या पत्नीचं नाव होतं येसूबाई. पत्नीचं नाव काय होतं? येसूबाई. ठीक आहे. या छत्रपती संभाजी महाराजांच्या काय आहेत? पत्नी आहेत. पत्नीचं नाव काय होतं? येसूबाई. आणि ताराबाईंना जे छत्रपती राजाराम महाराज आहेत, राजाराम महाराजांना 2 बायका होत्या. राजाराम महाराजांना किती बायका होत्या? 2. एका बायकोचं नाव होतं ताराबाई. एका बायकोचं नाव काय होतं मित्रांनो? ताराबाई. आणि एका बायकोचं नाव होतं सईबाई. एका बायकोचं नाव काय होतं? सईबाई. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत काही डाऊट नसेल तुम्हाला. इथपर्यंत आपण समजलं. आता पुढे काय झालं? पुढचा किस्सा बघा. खऱ्या अर्थाने इथून चालू होतो किस्सा. इथून चालू होतो मराठ्यांच्या इतिहासामध्ये. आपल्याला जे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा जो इतिहास शिकायचा आहे तो इथून खऱ्या अर्थाने काय होतो? चालू होतो मित्रांनो. काय झालं?
आता बघा, छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई यांना एक पोरगा होता, त्या मुलाचं नाव होतं शाहू महाराज. काय होतं? शाहू महाराज. ते शाहू महाराज नाही, जे समाज सुधारक होते ते शाहू महाराज नाहीत. ते शाहू महाराज नाहीत. हे दुसरे शाहू महाराज आहेत, प्रथम शाहू महाराज. कोण होते? प्रथम शाहू महाराज. ठीक आहे. आणि राजाराम आणि ताराबाई पासून ज्या एक मुलगा होता, त्यांचं नाव होतं दुसरा शिवाजी. त्या मुलाचं नाव काय होतं? दुसरा शिवाजी. ताराबाई आणि सईबाई पासून एका मुलाचं नाव होतं दुसरा संभाजी. इथपर्यंत काही डाऊट नसेल, इथपर्यंत तुम्हाला समजली असेल वंशावळ. आता खऱ्या अर्थाने आपल्याला इथून पुढे सुरुवात करायची आहे. आता काय झालं मित्रांनो, येसुबाई, छत्रपती संभाजी महाराज आणि शाहू तिघांना 1689 मध्ये अटक करण्यात आली. 1689 मध्ये काय करण्यात आली? अटक करण्यात आली. कोणी अटक केली? औरंगजेबने तिघांना कैद केलं. औरंगजेबने तिघांना काय केलं? कैद केलं. कोणाकोणाला कैद केलं? 1689 मध्ये औरंगजेबने, मी जे आकडे सांगतोय आकड्यांवरती प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन ठेवा मित्रांनो. 1689 मध्ये येसुबाई असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील आणि छत्रपती शाहू महाराज असतील, या तिघांना पती पत्नी आणि मुलगा तिघांना काय केली? अटक केली. कोणी? औरंगजेबने 1689 मध्ये. आणि 1691 मध्ये संभाजी महाराजांचा खून केला, निगृढ हत्या केली. कोणी? औरंगजेबने 1691 मध्ये. किती वर्षानंतर? 2 वर्षानंतर. 2 वर्षानंतर काय केली? हत्या केली. कोणाची? संभाजी महाराजांची. पण औरंगजेबने शाहू महाराजांची आणि येसुबाईंची हत्या केली नाही. औरंगजेबला पुढचा पत्ता खेळायचा होता. कदाचित भविष्यात मराठ्यांबरोबर जेव्हा वाटाघाटीची वेळ येईल त्यावेळेस यांचा उपयोग, शाहूंचा आणि येसुबाईंचा उपयोग करता येईल असं औरंगजेबला वाटत होतं. सो हत्या झाली मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांची. संभाजी महाराजांची हत्या झाली. त्याच्यानंतर मराठ्यांची गादी जी सांभाळली ते छत्रपती राजाराम महाराजांनी सांभाळली. कोणी सांभाळली? छत्रपती राजाराम महाराजांनी सांभाळली. 1691 पासून ते 1700 पर्यंत. 1691 पासून ते 1700 पर्यंत मराठ्यांची गादी कोणी सांभाळली? छत्रपती राजाराम महाराजांनी सांभाळली. मात्र राजाराम महाराजांना सुद्धा औरंगजेबला हरवता आलं नाही. जसे शिवाजी महाराजांना नाही हरवू शकले औरंगजेब, त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना नाही हरवू शकले, इव्हन राजाराम महाराजांना पण काय करू शकले नाही? औरंगजेब हरवू शकला नाही. ठीक आहे मित्रांनो. मग 1691 पासून ते 1700 पर्यंत राजाराम महाराज जेव्हा मराठ्यांच्या गादीचे राजे होते, त्यांचा मृत्यूनंतर, त्यांचा नॅचरल मृत्यू झाला, त्यांच्यानंतर त्यांची पत्नी मराठ्यांच्या गादीची वारसदार झाली. त्यांची पत्नी काय झाली? मराठ्यांच्या गादीची वारसदार झाली. कोण? ताराबाई. कोण वारसदार झाली मित्रांनो? ताराबाई. काय नाव लक्षात ठेवायचंय? ताराबाई. 1700 पासून ते 1707 पर्यंत जोपर्यंत औरंगजेब मरत नाही तोपर्यंत आपल्या पोराला पाठीशी बांधून, म्हणजेच कोणाला? दुसऱ्या शिवाजीला पाठीशी बांधून रानावनात खोऱ्यामध्ये औरंगजेबशी लढणारी एकमेव मराठा स्त्री कोण? महाराणी ताराबाई. कोण मित्रांनो? महाराणी ताराबाई. आपण ज्या वेळेस 1857चा उठाव बघतो, ज्यावेळेस झाशीच्या राणीचा फोटो बघतो, त्यावेळेस आपल्याला समजतं मित्रांनो की एका घोड्यावर बसलेली एक स्त्री, हातामध्ये तलवार, आपण आपल्या पाठीशी 3-4 वर्षाचं पोरग बांधलेलं, हा फोटो आपल्या नजरेसमोर येतो. सेम फोटो मित्रांनो, सेम सिच्युएशन 1857च्या 150 वर्ष आधी 1700 मध्ये झाली. किती मध्ये झाली मित्रांनो? 1700 मध्ये झाली. महाराणी ताराबाईने आपलं पोरग कोण? दुसऱ्या शिवाजी याला पाठीशी बांधून औरंगजेबशी 7 वर्ष लढा दिला. औरंगजेबशी काय दिला? 7 वर्ष लढा दिला. गनिमी काव्याच्या पद्धतीने लढा दिला. मात्र ताराबाईंना सुद्धा औरंगजेब हरू शकला नाही. म्हणजेच औरंगजेबचं अर्ध आयुष्य महाराष्ट्रात गेलं. पहिले छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यात गेलं, संपू शकला नाही. छत्रपती संभाजी महाराजांना संपवण्यात गेलं, छत्रपती संभाजी महाराजांना संपू शकला नाही. हत्या करून सुद्धा आज पण छत्रपती संभाजी महाराज आपल्या तुमच्या माझ्या मनामध्ये जिवंत आहेत. राजाराम महाराजांना संपवण्याचा प्रयत्न केला, राजाराम महाराजांना संपू शकला नाही. आणि इव्हन ताराबाईंना संपवण्याचा प्रयत्न केला, औरंगजेबने ताराबाईंना सुद्धा काय करू शकला नाही? संपू शकला नाही. आणि ताराबाईचा जो सेनापती होता ते होते मित्रांनो धनाजी जाधव. ताराबाईचे सेनापती कोण होते? धनाजी जाधव होते. ताराबाईचे एकदम इम्पॉर्टन्स आहे मित्रांनो. इथून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा इतिहासाला, आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाला सुरुवात होईल. जरी बोर वाटत असेल, काही डाऊट्स असतील, एखादं कन्सेप्ट कळत नसेल तरी पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. ठीक आहे, पूर्ण व्हिडिओ बघा. मग काय झालं? शिवाजी महाराजांचा दुसरा शिवाजी ताराबाईंचा पोरगा, तिथपर्यंत क्लिअर आहे. आणि 1707 मध्ये औरंगजेब ढगात गेला. 1707 मध्ये कोण ढगात गेलं? औरंगजेब ढगात गेला. ठीक आहे.
आता 1707 मध्ये जेव्हा औरंगजेबचा मृत्यू झाला, 1707 मध्ये कोणाचा मृत्यू झाला मित्रांनो? औरंगजेबचा मृत्यू झाला. औरंगजेबचे 4 पोर होते. औरंगजेबचे 4 पोर होते. त्या 4 पोरांमध्ये पण युद्ध पेटलं. राजा कोण होईल? जशी करणी तशी भरणी. कारण की औरंगजेबने आपल्या बापाला जेलमध्ये टाकून राजा झाला, आपल्या मोठ्या भावाचा खून केला. त्याच पद्धतीने औरंगजेबच्या मृत्यूनंतर बापाचे 2 तुकडे केलेच होते पोरांनी. एक नगरला, एकाची कब्र, अर्ध कब्र नगरला केली, अर्धी कब्र खुलताबादला केली. औरंगजेबचे 2 कब्र आहेत मित्रांनो, बरोबर आहे. आणि 4 पोरांमध्ये युद्ध पेटलं. राजा कोण होईल? आणि सर्वात मोठा मुलगा जिंकला. कोण जिंकला मित्रांनो? मोठा मुलगा जिंकला. कोण? बहादूर शाह. काय नाव होतं त्याचं? मोठ्या मुलाचं नाव काय होतं? बहादूर शाह. आणि ज्यावेळेस बहादूर शाह जेव्हा राजा झाला, बहादूर शाह म्हातारा होता. ठीक आहे. बहादूर शाहला चांगलं माहित होतं आपण मराठ्यांना हरू शकत नाही. बहादूर शाहला चांगलं माहित होतं आपण मराठ्यांना हरू शकत नाही, म्हणून त्याने एक पत्ता फेकला. त्याने काय केला मित्रांनो? एक पत्ता फेकला. 1708 मध्ये शाहूची सुटका केली. 1708 मध्ये शाहूची काय करून दिली? सुटका करून दिली. 1708 मध्ये. ठीक आहे. 1708 मध्ये शाहूची काय करून दिली? सुटका करून दिली. त्याच्या सुटका करण्यामागचा उद्देश होता की मराठ्यांमध्ये फूट पाडणं, हा सुटका करण्याचा काय होता? उद्देश होता. ठीक आहे. तर बहादूर शाहने शाहूची सुटका केली. मात्र येसुबाई अजूनही मुघलांच्याच ताब्यात होत्या. येसुबाई अजूनही कोणाच्या ताब्यात होत्या? मुघलांच्या ताब्यात होत्या. क्लिअर आहे इथपर्यंत? काही डाऊट नसेल. आता काय झालं? शाहू महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात आल्यानंतर मराठ्यांच्या गादीचा खरा वारसदार मी, माझ्या बापाने बलिदान दिले, माझी आई अजूनही मुघलांच्या ताब्यात आहे, तर मराठ्यांचा खरा वारसदार मी, असं म्हणायला सुरुवात केली. आणि त्या बाजूला छत्रपती महाराणी ताराबाईने सांगितलं मराठ्यांच्या गादीचा खरा वारसदार माझा मुलगा दुसरा शिवाजीच आहे. माझ्या नवऱ्याने बलिदान दिलेलं आहे. ताराबाई म्हणत होती मी स्वतः 7 वर्ष पोराला पाठीशी बांधून औरंगजेबशी लढा दिला. मराठ्यांचा खरा वारसदार माझा मुलगा. कोण? दुसरा शिवाजी. चुलतीमध्ये आणि पुतण्यामध्ये भांडण सुरू झालं. चुलती आणि पुतण्यामध्ये काय सुरू झालं मित्रांनो? भांडण सुरू झालं. चुलती कोण? ताराबाई. आणि पुतण्या कोण? शाहू आणि ताराबाई मध्ये काय झालं? भांडण सुरू झालं. मी हा बहादूर शाह थोडासा बाजूला करून टाकतो. दोघांमध्ये युद्ध पण झालं. याची सुटका झाल्यानंतर, शाहू महाराजांची सुटका झाल्यानंतर किस्सा घडला. या दोघांमध्ये 1708 मध्ये खेडची लढाई झाली. कोणाकोणामध्ये? शाहू मध्ये आणि ताराबाई मध्ये काय झाली मित्रांनो? खेडची लढाई झाली. काय झाली? खेड कुठे माहिती आहे ना? 1708 मध्ये खेडची लढाई झाली. 1708. खेड कुठे माहिती आहे ना? आजचं राजगुरुनगर, बरोबर आहे. राजगुरुनगरचा एरिया. खेड म्हणजे पुण्याजवळ. तर लढाई झाली. या लढाईमध्ये ताराबाईचा पराभव झाला. या लढाईत कोणाचा पराभव झाला मित्रांनो? कोणाचा पराभव झाला? ताराबाईचा पराभव झाला आणि शाहूंचा विजय झाला. शाहूंचा काय झाला होता? विजय झाला. ठीक आहे. आणि ताराबाई निघून गेल्या कोल्हापूर. ताराबाई कुठे निघून गेल्या मित्रांनो? कोल्हापूर. 1700 पासून 1707 पर्यंत ही सनावळी मी रफ करतो. ताराबाई कुठे निघून गेल्या मित्रांनो? कोल्हापूर निघून गेल्या आणि त्यांच्या मुलाचा राज्याभिषेक करून टाकला. कोल्हापूरला दुसऱ्या शिवाजीचा काय करून टाकला? राज्याभिषेक घेऊन टाकला. राज्याभिषेक. कोल्हापूरला काय करून टाकला? राज्याभिषेक करून टाकला. कोणाचा? मुलाचा, दुसऱ्या शिवाजीचा. शाहू महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक साताऱ्याला केला. यांनी पण स्वतःचा अभिषेक कुठे केला? राज्याभिषेक कुठे केला? साताऱ्याला केला. अशा पद्धतीने 1708 मध्ये मराठ्यांच्या 2 गाद्या झाल्या. 1708 मध्ये मराठ्यांच्या किती गाद्या झाल्या मित्रांनो? 2 गाद्या झाल्या. एक कोल्हापूर गादी, एक सातारा गादी. आज पण दोघं गाद्या जिवंत आहेत. आज दोघं गादींवर शिवाजी महाराजांचं खरं रक्त नाहीये. दोघं गादींवर जर तुम्ही बघाल तर आज दत्तक पुत्र आहेत, म्हणजे दत्तक पुत्राचे मुलांचे मुलं आहेत. ठीक आहे. कुठलीही, कारण की तुम्ही बघाल तर दत्तक, आपण जेव्हा तुम्ही इतिहास डिटेल शिकाल तर दत्तक वारसा नामंजूरनुसार पहिली जी गादी गेली होती ती सातारात गेली होती. ठीक आहे. प्रतापसिंह भोसलेंना मुलगा नव्हता. ठीक आहे. त्याच्यामुळे दत्तक वारसा नामंजूरनुसार गेलेली पहिली गादी होती. दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो, शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज जे कोल्हापूरच्या गादीचे समाज सुधारक होते, ते पण कागल या संस्थांचे काय होते? दत्तक पुत्रच होते. बरोबर आहे. म्हणजे आज मूळ शिवाजी महाराजांचं रक्त उपलब्ध नाही. आज जे आहेत ते दत्तक मुलांचे मुलं आहेत. पण ठीक आहे, मराठ्यांच्या गादीचे वारसदार आहेत. सो मराठ्यांच्या अशा 2 गाद्या झाल्या मित्रांनो. पहिली गादी झाली कोणाची? पहिली गादी ताराबाईंनी निर्माण केली. कोणाची? दुसऱ्या मुलाचा, आपल्या मुलाचा राज्याभिषेक केला. दुसरा शिवाजी कुठे राज्याभिषेक केला? कोल्हापूरला. आणि छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचा राज्याभिषेक कुठे केला? साताऱ्याला केला. अशा मराठ्यांच्या गादीचे 2 तुकडे झाले. क्लिअर आहे इथपर्यंत? काही डाऊट नाही. आता खरा खेळ इथून सुरू होईल मित्रांनो. आता मराठ्यांच्या ताराबाईंचा सेनापती कोण होता? धनाजी जाधव. ताराबाईंचा सेनापती कोण होता? धनाजी जाधव. मी आधीच सांगितलं ताराबाईंचा सेनापती होता मित्रांनो धनाजी जाधव.
आता काय झालं, मी राज्याभिषेक हे रफ करून टाकतो, खेडची लढाई रफ करून टाकतो. ताराबाईचा सेनापती होता मित्रांनो धनाजी जाधव. ठीक आहे. आणि पुढे काय झालं, ताराबाईचा सेनापती धनाजी जाधव होता आणि धनाजी जाधवचा पोरगा होता रायभान. धनाजी जाधवचा पोरगा कोण होता? रायभान. आता रायभान आणि दुसरा शिवाजी. ठीक आहे. रायबानला सुद्धा ताराबाई ह्या मातृतुल्य होत्या, आई समान होत्या. ताराबाई ह्या रायबांसाठी काय होत्या? मातृतुल्य होत्या. ठीक आहे. आणि शाहूंकडे एक महत्वाचा माणूस होता, त्याचं नाव होतं बाळाजी विश्वनाथ. शाहूंकडे एक महत्वाचा माणूस होता मित्रांनो, बाळाजी विश्वनाथ. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? शाहूंचा महत्वाचा माणूस कोण होता? बाळाजी विश्वनाथ. आता किस्सा काय झाला मित्रांनो, बाळाजी विश्वनाथ बुद्धीने अतिशय हुशार माणूस. बाळाजी विश्वनाथने धनाजी जाधवांना सांगितलं, महाराज तुम्ही चुकीच्या गादीमध्ये आहात, म्हणजे चुकीच्या माणसाकडे आहात. आपल्या महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांचं किंवा या शाहू महाराजांनी आपलं आयुष्य 89 पासून तर 1708 पर्यंत मुघलांच्या ताब्यात दिलं, मुघलांच्या यातना सहन केलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे मराठ्यांच्या गादीचे खरे वारसदार कोण आहेत? शाहू महाराज आहेत, दुसरा शिवाजी नाही, असं कोणाचं म्हणणं होतं? बाळाजी विश्वनाथने कोणाला सांगितलं? धनाजी जाधवांना सांगितलं. आणि धनाजी जाधवांना ती गोष्ट खरं पटली आणि धनाजी जाधवांनी ताराबाईची साथ सोडून दिली आणि शाहूच्या गादीत आले. कोणाच्या पार्टीत आले? धनाजी जाधव कोणाच्या पार्टीत आले? शाहूंच्या पार्टीत आले. मग मी हे सर्व आता रफ करून टाकतो. आता तुमच्या डोक्यात लक्षात ठेवायचंय, धनाजी जाधव शाहू महाराजांच्या पार्टीत आले. ठीक आहे. धनाजी जाधव शाहू महाराजांच्या पार्टीत आले आणि शाहू महाराजांच्या पार्टीत आल्यानंतर त्यांना सेनापती पद देण्यात आलं. कोणतं पद देण्यात आलं मित्रांनो? सेनापती पद देण्यात आलं. कारण की इकडे पण काय होते? ते सेनापतीच होते. इकडे पण काय होते? सेनापती होते. बरोबर आहे. आणि नशीब बघा मित्रांनो, 1711 मध्ये यांचा पण मृत्यू झालेला आहे. कोणाचा? धनाजी जाधवांचा मृत्यू. मी ज्यांच्या मृत्यूच्या तारखा लिहितोय त्या तशा व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. 1711 मध्ये धनाजी जाधवांचा काय झाला? मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा रायभानला सेनापती करण्यात आलं. कोणाला सेनापती करण्यात आलं मित्रांनो? रायभानला काय करण्यात आलं? सेनापती करण्यात आलं. धनाजी जाधवांचा मुलगा कोण? रायभान. याला काय करण्यात आलं? सेनापती करण्यात आलं. बाप सेनापती होता म्हणून मुलाला पण काय करण्यात आलं? सेनापती करण्यात आलं. पण हा जो रायभान होता, आतून कोणाचा समर्थक होता? ताराबाईंचा समर्थक होता. आतून कोणाचा समर्थक होता? ताराबाईंचा समर्थक होता. कारण की धनाजी जाधवांना रायभानला ताराबाई काय होत्या? मातृतुल्य होत्या. काय होत्या मित्रांनो? मातृतुल्य होत्या. कळते मला काय म्हणायचंय? म्हणून याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, रायभानवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाळाजी विश्वनाथला 1713 मध्ये पेशवा पद दिलं. ठीक आहे. 1713 मध्ये कोणतं पद दिलं मित्रांनो? पेशवा पद दिलं. मग पेशवा हे पद कोणी निर्माण केलं असेल तर शाहू महाराजांनी निर्माण केलेले. कोणी निर्माण केलं? शाहू महाराज. पहिले शाहू महाराज, जे समाज सुधारक नाही, तर शाहू महाराजांनी निर्माण केलेले 1713 मध्ये. कोणावर नियंत्रण ठेवण्यासाठी? रायभानवर नियंत्रण ठेवण्यासाठी शाहू महाराजांनी 1713 मध्ये पेशवा हे पद निर्माण केलं. क्लिअर आहे? पुढे अजून असा किस्सा घडला मित्रांनो, दुसरा शिवाजी आणि ताराबाई या दोघांना त्यांची जी सवत होती सईबाईने जेलमध्ये टाकलं. सईबाईने काय केलं? जेलमध्ये टाकलं आणि त्यांचा मुलगा दुसरा संभाजी यांचा राज्याभिषेक केला. कोणाचा राज्याभिषेक केला? दुसरा संभाजी यांचा राज्याभिषेक केला. मग आजची जी कोल्हापूर गादी आहे मित्रांनो, आजची जी कोल्हापूर गादी आहे ती यांचे वंशज आहेत. कोणाची वंशज आहेत? कोल्हापूर गादीची कोणाची वंशज आहेत मित्रांनो? दुसरा संभाजी महाराज यांचे काय आहेत? वंशज आहेत. दुसरा शिवाजी यांचा जेलमध्ये मृत्यू झालाय, ताराबाई यांचा जेलमध्ये मृत्यू झाला. यांचे वंशज आज उपलब्ध नाहीत. आता यांचे वंशज आहेत कोल्हापूर गादीचे आणि शाहू महाराजांचे वंशज इकडे आहेत सातारा गादीचे. क्लिअर आहे मित्रांनो इथपर्यंत? क्लिअर आहे डाटा? मग बाळाजी विश्वनाथ 1713 मध्ये पेशवा पद निर्माण केलं. बाळाजी विश्वनाथला 1713 मध्ये कोणतं पद निर्माण करण्यात आलं मित्रांनो? पेशवा पद निर्माण करण्यात आलं. का बरं पेशवा देण्यात आलं? कारण की धनाजी जाधववर काय ठेवायचं होतं? रायभानवर काय ठेवायचा होता? कंट्रोल ठेवायचा होता. कारण की रायभान कोणाचा समर्थक होता? ताराबाईचा काय होता? समर्थक होता. क्लिअर आहे? आणि मग इथून खऱ्या अर्थाने पेशवाईला काय झाली? सुरुवात झाली. आता आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून पेशवाई शिकणं अतिशय गरजेचं आहे. आता महत्वाचं मित्रांनो पेशवा. आता काय शिकायचंय? पेशवाईच्या बाबतीत लक्षात ठेवायचंय. पेशवाईच्या बाबतीत खूप रोमॅन्टिक गोष्टी आहेत. तेवढे रगेल, जेवढे शूर होते तेवढेच रगेल आणि रंगेल सुद्धा होते काही पेशवे. ठीक आहे. चला आता महत्वाचं काय मित्रांनो? आता महत्वाचं काय बघा. आता किस्सा बघा काय मित्रांनो. आता पहिला पेशवा कोण झाला? बाळाजी विश्वनाथ. पहिला पेशवा कोण झालं? बाळाजी विश्वनाथ. 1813 पासून 1813 नाही. आताच आपण साल लिहिलेले 1713 पासून ते 1720 पर्यंत बाळाजी विश्वनाथ काय होता? पेशवा होता. जवळजवळ तुम्ही बघाल तर
7-8 वर्ष काय होता, पेशवा होता. आणि 1720 मध्ये बाळाजी विश्वनाथचा काय झाला, मृत्यू झाला. आता बाळाजी विश्वनाथला 2 पोरं. बाळाजी विश्वनाथला किती पोरं, 2 पोरं. मोठ्या मुलाचं नाव होतं बाजीराव. बाजीराव पहिला. पहिल्या मोठ्या मुलाचं नाव काय होतं, बाजीराव पहिला. आणि दुसऱ्या मुलाचं नाव होतं चिमाजी आप्पा. दुसऱ्या मुलाचं नाव काय होतं, चिमाजी आप्पा. मी ही वंशावळ छोटी काढलेली आहे, जे राजे होऊन गेले तेच वंशावळ काढलेली आहे. चिमाजी आप्पा अशी किती मुलं होते, बाजीरावला किती मुलं, 2 मुलं. इतिहासामध्ये हा तुम्ही सर्वांनी ओळखला असेल, हा मस्तानीचा बाजीराव आहे. हा काय मित्रांनो, मस्तानीचा बाजीराव. मस्तानी आणि काशीबाई ऐकलं असेल नाव, याच्या नावावरनं तो बाजीराव मूवीज आहे, बरोबर आहे. तर हा मस्तानीचा बाजीराव लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. इतिहासामध्ये अतिशय शूर असा पेशवा होऊन गेला. आता हा मस्तानीचा जो बाजीराव होता मित्रांनो, हा होता 1720 पासून ते 1740 पर्यंत महाराष्ट्रामध्ये पेशवा म्हणून कामाला आला. कोण, 1720 ते 1740 या काळामध्ये पेशवा झाले. कोण, बाजीराव प्रथम. ठीक आहे. आता बाजीराव प्रथमला पण 3 महत्वाचे मुलं, जे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून आहेत. 3 मुलं कोणकोणती आहेत, शमशेर बहादूर जो मस्तानीचा पोरगा आहे, शमशेर बहादूर. शमशेर बहादूर, ठीक आहे. मस्तानीचा पोरगा आहे, शमशेर ऑलरेडी लिहिलेला आहे, मी फक्त मस्तानी लिहितो. मस्तानीचा मुलगा, ठीक आहे, मस्तानीचा मुलगा शमशेर बहादूर. दुसरा मुलगा होता बाळाजी बाजीराव. दुसरा मुलगा कोण होता, बाळाजी बाजीराव. आणि तिसरा मुलगा होता रघुनाथराव. तिसरा मुलगा कोण होता, रघुनाथराव. पहिला आहे शमशेर बहादूर, दुसरा आहे बाळाजी बाजीराव, तिसरा आहे रघुनाथराव. तिसरा कोण आहे मित्रांनो, रघुनाथराव. आणि बाजीराव प्रथम किती ते किती राजा झाला, 1720 ते 1740 भारताचा काय झाला, या पेशवा झाला. पेशवा पदावर होता पुण्यामध्ये. ठीक आहे. आता याच्या मृत्यूनंतर, बाजीराव प्रथमच्या मृत्यूनंतर मोठा मुलगा राजा झाला. पण कोणता, बायकोचा. बायकोचा मोठा मुलगा, मस्तानीचा नाही. ठीक आहे. तर मग बायकोचा मोठा मुलगा राजा झाला. कोण, बाजीराव, बाळाजी बाजीराव हा राजा झाला. ठीक आहे. आता हा राजा झाला 1740 पासून ते 1761 पर्यंत. 1740 पासून ते 1761 पर्यंत राजा झाला. आणि 1761 मध्ये तुम्ही ऐकलं असेल, पानिपत मराठे हारले. आठवतं का, पानिपतचं युद्ध मराठे हारले, 1.25 लाख बांगडी फुटली होती, बरोबर आहे. हा धक्का बाळाजी बाजीराव सहन करू शकले नाही आणि मेले. कोण मेले, बाळाजी बाजीराव. केव्हा मेले, पानिपतच्या युद्धानंतर. पानिपतच्या युद्धात त्यांनी भाग घेतला नाही. पानिपतच्या युद्धानंतर 1761 मध्ये बाळाजी बाजीराव यांचा काय झाला, मृत्यू झाला. कारण की मोठा मुलगा पानिपतच्या युद्धात मेला. मोठा मुलगा म्हणजे कोण, या बाळाजी बाजीरावला पण 3 मुलं. मोठा मुलगा होता विश्वासराव, 2 नंबरचा मुलगा होता माधवराव, तिसरा मुलगा होता नारायणराव. तिसरा मुलगा कोण होता, नारायणराव. तर विश्वासरावाचा पानिपतच्या युद्धात मृत्यू झाला. विश्वासरावाचा मृत्यू कुठे झालेला आहे, पानिपतच्या युद्धात. मी जिथं पी लिहितो तिथं पानिपतच्या युद्धात मृत्यू असं लिहून टाकायचे. पानिपतच्या युद्धात आपण म्हणतो नाही का, तुझा माझ्यावर विश्वास नाही का, विश्वास गेला पानिपतच्या युद्धात. ठीक आहे. पानिपतच्या युद्धात कोण मेलं, विश्वासराव मेला. पानिपतच्या युद्धात मित्रांनो शमशेर बहादूर यांचा मृत्यू झाला. पानिपतच्या युद्धात सगळ्या सावत्र भावाचा मृत्यू झाला. कोणाचा सावत्र भाऊ, बाळाजी बाजीरावचा. आणि पानिपतच्या युद्धामध्ये याचा चुलता म्हणजे चिमाजी आप्पाचा पण मृत्यू झाला. हे धक्का, हा धक्का कोण सहन नाही करू शकलं, हा धक्का कोण नाही सहन करू शकलं, बाळाजी बाजीराव सहन करू शकले नाही. आणि 1761 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा काय झाला, मृत्यू झाला. क्लिअर आहे मित्रांनो. 1761 मध्ये त्यांचा मृत्यू झाला, बाळाजी बाजीराव. पानिपतचं युद्ध आपण हारलो, मराठ्यांची इज्जत गेली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मग ती इज्जत, दिल्ली इज्जत 2 नंबरच्या मुलाने पुन्हा वापस केली. पुन्हा दिल्लीवर अटॅक केला. दिल्ली पुन्हा एकदा काय केली, काबीज केली. आणि मग 1761 पासून माधवराव राजा झाला. माधवराव काय झाला, राजा झाला. 1761 पासून ते 1772 पर्यंत राजा झाला. कोण, माधवराव. माधवरावने जसं काही पानिपतचं युद्ध हरलं, पुन्हा दिल्लीवर काय केलं होतं, आक्रमण केलं. दिल्ली जिंकून पुन्हा वापस आला. दुसऱ्या शाह आलमला बसवलं. ठीक आहे. तो किस्सा नंतरचा आहे, तो आपण नंतरून डिस्कस करणार आहोत. माधवराव दुसरा पुन्हा काय झाला, राजा झाला. 1761 पासून 1772 पर्यंत राजा कोण झाला मित्रांनो, माधवराव राजा झाला. ठीक आहे, किंवा पेशवा झाला असं आपण म्हणूया. आणि मग आता खऱ्या अर्थाने इथून चालू होणार आहे मित्रांनो, माधवरावाचा मृत्यू शनिवार वाड्याचा दरवाजा अंगावर पडून झालेला आहे. माधवरावाचा मृत्यू शनिवार वाड्याचा दरवाजा अंगावर पडून झाला. आणि मग शनिवार वाड्याचा दरवाजा अंगावर पडून झाल्यामुळे तिसऱ्या मुलाला राजा करण्यात आलं. मी थोडस वरती करतो. शनिवार वाड्याचा दरवाजा अंगावर पडून माधवरावाचा 1772 मध्ये मृत्यू झाला. आणि त्याच्यानंतर तिसरा मुलगा राजा करण्यात आला. कोणाला, नारायणरावाला राजा करण्यात आलं. कोणाला राजा करण्यात आलं मित्रांनो, नारायणरावाला राजा करण्यात आलं. 1772 पासून 73 पर्यंत. 72-73 मध्ये कोणाला राजा करण्यात आलं, नारायणरावाला काय करण्यात आलं,
राजा करण्यात आलं. ठीक आहे. हा अतिशय रगेल आणि रंगेल माणूस नारायणराव काय होते, अतिशय रगेल आणि रंगेल माणूस. बघा हा अतिशय शूर माणूस होता. ठीक आहे. हा विश्वासराव शूर माणूस होता, माधवराव कर्तबगार माणूस होता, व्यवहारात अतिशय चोख होता. पण घरामध्ये जेव्हा 2-3 मुलं असतात, एखादं मुलगा नालायक निघतं, एखादं पोरग काय निघतं, नालायक निघतं. त्याच्यातला हा एक पोरगा होता, कोण, नारायणराव. पण नशिबात त्याला पेशवा पद मिळालं. नशिबात त्याला काय मिळालं, पेशवा पद मिळालं. ठीक आहे, क्लिअर आहे. आता नशिबात जेव्हा त्याला पेशवा पद मिळालं तर तो रगेल रंगेल होता. त्याची जी बायको होती ती होती गंगूबाई. नारायणरावाची बायकोचं नाव काय होतं, गंगूबाई. ठीक आहे, गंगूबाई. तर नारायणरावाची जी बायको होती तिचं नाव होतं गंगूबाई. मग किस्सा काय घडला की याच्यावर अनेक सरदार अनेक मराठा सरदार नाखुश होते. कोणावरती, नारायणरावावरती. याचा फायदा उचलला चुलत्याने. याचा चुलता कोण, रघुनाथराव. रघुनाथरावाने खून केला. रघुनाथरावाने काय केला, खून केला. कोणाचा, नारायणरावाचा. आणि स्वतः राजा झाला. कोण, रघुनाथराव. 73-74 मध्ये. 73-74 मध्ये रघुनाथराव काय झाला, राजा झाला. 1773-1774 मध्ये रघुनाथराव राजा झाला. मात्र ज्या पद्धतीने याने खून करून राजा झाला, पुतण्याचा खून करून चुलता राजा झाला, ही गोष्ट 12 सरदारांना मान्य झाली नाही. ही गोष्ट कोणाला मान्य झाली नाही, 12 सरदारांना मान्य झाली नाही. 12 सरदार एकत्र आले आणि त्यांनी बारभाई कारस्थान उभं केलं आणि रघुनाथरावांना पदावरून काढून टाकलं. रघुनाथरावांना पदावरून काय केलं, काढून टाकलं. आणि 12 सरदारांनी ठरवलं होतं, जर नारायणरावाची बायको कोण होती, गंगूबाई, ही जर प्रेग्नेंट होती आणि हिला जर मुलगा झाला तर त्यालाच आपण काय करू, राजा करू. आणि खरंच गंगूबाईला पोरगा झाला आणि त्याला राजा करण्यात आलं. कोणाला, सवाई माधवराव. जन्माला आल्यानंतर पेशवाईचा टिळा लागला सवाई माधवराव. मग 1 वर्षाचं पोरग काय राज्यकारभार सांभाळेल, 4-5 वर्षाचं पोरग काय राज्यकारभार सांभाळेल. मग हा राज्यकारभार सांभाळत नव्हता, पूर्ण राज्यकारभार बारभाई कारस्थान सांभाळत होतं, बारभाई मंडळ सांभाळत होतं. 12 सरदारांचा ग्रुप पूर्ण कारभार काय करत होता, सांभाळत होता. आणि या 12 सरदारांच्या ग्रुपचा प्रमुख कोण होता, नाना फडणवीस. महाराष्ट्रामध्ये 3.5 शहाणे आहेत. महाराष्ट्रामध्ये किती शहाणे आहेत, 3.5 शहाणे आहेत. 3.5 शहाण्यांपैकी एक शहाणा कोण आहे, नाना फडणवीस. ठीक आहे, नाना फडणवीसने या 12 सरदारांमध्ये आपापसात भांडण लावलं आणि जास्तीत जास्त सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. सवाई माधवरावला काही शिकू दिलं नाही. ठीक आहे, रघुनाथरावाला पेशवा पदावरून काढून टाकलं. रघुनाथरावाला जसं काय पेशवा पदावरून काढलं, रघुनाथराव गेले इंग्रजांकडे सुरतला. आणि येताना इंग्रजांचं सैन्य घेऊन आले. येताना इंग्रजांचं काय घेऊन आले मित्रांनो, सैन्य घेऊन आले. आणि पहिल्या इंग्रज मराठा युद्धाला काय झाली, सुरुवात झाली. पहिल्या इंग्रज मराठा युद्धाला काय झाली, सुरुवात झाली. आता ठीक आहे, सवाई माधवराव राजा झाला. रघुनाथराव सांगेल मी, डिटेल घेऊया आपण. सवाई माधवराव राजा झाला, हे 2-3 कव्हर करून टाकूया. सवाई माधवराव राजा झाला. सवाई माधवराव राजा झाला मित्रांनो 1775 पासून ते 1797 पर्यंत. ठीक आहे, आणि याने पण आत्महत्या केलेली आहे. याने पण काय केलेली आहे मित्रांनो, आत्महत्या केलेली आहे. का बरं, नाना फडणवीसला वैतागून. कोणाला वैतागून मित्रांनो, नाना फडणवीसला वैतागून. सवाई माधवरावने काय केलेले, पिक्चर एकदम क्लिअर आहे मित्रांनो, एकदम सोपं आहे, लक्षात ठेवणं. 2दा व्हिडिओ बघा, एकही चुकणार नाही. तर सवाई माधवरावने आत्महत्या केली मित्रांनो, कोणाला वैतागून, नाना फडणवीसला वैतागून. जशी करणी तशी भरणीच. आणि नाना फडणवीसने पण 1800 मध्ये आत्महत्या केलेली आहे. ठीक आहे, नाना फडणवीसने पण 1800 मध्ये काय केलेली आहे, आत्महत्या केलेली आहे. आणि सवाई माधवरावने जेव्हा आत्महत्या केली त्याच्यानंतर रघुनाथरावाचा पोरगा दुसरा बाजीराव याला पेशवा करण्यात आला. हा शेवटचा पेशवा, मराठ्यांच्या गादीवर बसणारा शेवटचा पेशवा. आणि पेशवायचा काय होणार आहे, अंत होणार आहे 1818 मध्ये. ठीक आहे, 1897 मध्ये, 1797 मध्ये याला काय करण्यात आलं, पेशवा करण्यात आलं, दुसऱ्या बाजीरावला. हा पण तेवढाच रगेल आणि रंगेल होता. इतिहासामध्ये हा जेवढा रगेल आणि रंगेल होता तसा हा एक पण रगेल आणि काय होता, रंगेल होता. बाकीचे सर्व राजे इतिहासामध्ये, सर्व पेशवा एकापेक्षा एक कर्तबगार होते. मात्र ही जी 2 होती ना, पेशवायला लागलेली कीड होती. ही 2 काय होती, पेशवायला लागलेली काय होती, कीड होती. या दोघांमध्ये आणि हा एक पेशवायला लागलेली कीड. याने बरेच दिवस आमच्या नाशिकमध्ये राहिला रघुनाथराव. ठीक आहे, आपल्या बायको बरोबर, आनंदीबाई बरोबर. आनंदवलीचं गणपती मंदिर असेल, ठीक आहे, काळाराम मंदिरचा जीर्णोद्धार असेल, त्याच्यानंतर रामकुंड असेल, रघुनाथरावाने आमच्या नाशिकमध्ये बांधलेला आहे. ठीक, इथपर्यंत क्लिअर आहे, इथपर्यंत डाऊट क्लिअर आहे. सवाई माधवराव, रघुनाथराव, आणि रघुनाथरावानंतर बाजीराव दुसरा आणि त्याचा पोरगा नानासाहेब पेशवे, जो 1857च्या उठावात काय घेणार आहे, भाग घेणार आहे. मला माहिती आहे ही तुमची आकडेवारी लवकर लक्षात राहणार नाही, काही हरकत नाही मित्रांनो. 2दा व्हिडिओ बघा, 2दा-3दा रिपीट करा, तुमचा प्रत्येक आकडा काय राहील, लक्षात राहील. क्लिअर आहे इथपर्यंत. आता इथपर्यंत समजलं. आता आपल्याला इंग्रज मराठा पहिल्या युद्धाकडे चालायचे. इंग्रज मराठा पहिल्या युद्धाकडे जायचे. मी तुम्हाला पहिल्या इंग्रज मराठा युद्धाची पार्श्वभूमी आधीच सांगितलेली होती. इंग्रज मराठा पहिल्या युद्धाची पार्श्वभूमी मी तुम्हाला आत्ताच सांगितली. काय सांगितली मित्रांनो, इंग्रज मराठा युद्धाची पार्श्वभूमी काय सांगितली,
बघा मित्रांनो, नारायणरावाचा खून केला. कोणी केला नारायणरावाचा खून? रघुनाथरावाने, बरोबर आहे. आणि रघुनाथराव काय झाला? राजा झाला. याला काढून टाकलं. कोणी काढून टाकलं? बारभाई कारस्थान. कोणी काढून टाकलं मित्रांनो? 12 सरदार एकत्र आले आणि बारभाई कारस्थानाने काय केलं? काढून टाकलं. आणि हा गेला सुरतला. कुठे गेला? सुरतला. आणि येताना इंग्रजांचं काय घेऊन आला? सैन्य घेऊन आला. ठीक आहे, इंग्रजांचं काय घेऊन आला? सैन्य घेऊन आला. आणि पहिल्या इंग्रज मराठा युद्धाला काय झाली? सुरुवात झालेली आहे. पहिल्या इंग्रज मराठा युद्धाला काय झाली मित्रांनो? सुरुवात झाली. क्लिअर आहे. नारायणरावाचा खून केला. कोणी केला होता? रघुनाथरावाने. 12 सरदार एकत्र आले, रघुनाथरावांना पेशवा पदावरून काढून टाकलं आणि सवाई माधवरावला पेशवा केलं. म्हणून पेशवा पद मिळवण्यासाठी रघुनाथराव पुन्हा कुठे गेले होते? सुरतला. इंग्रजांकडे गेले आणि येताना इंग्रजांचं सैन्य घेऊन आले आणि पहिल्या इंग्रज मराठा युद्धाला काय झाली? सुरुवात झाली. पहिल्या इंग्रज मराठा युद्धाला काय झाली मित्रांनो? सुरुवात झाली. क्लिअर आहे इथपर्यंत? काही डाऊट नाही इथपर्यंत? समजतंय? चला आता खऱ्या अर्थाने आपण पुढे जाणार आहोत. आता पहिल्या इंग्रज मराठा युद्धाची पार्श्वभूमी आपण समजायला काय करणार आहोत? सुरुवात करणार आहोत. बघा मित्रांनो, सुरतच्या तहाने सुरुवात झालं. पहिल्या इंग्रज मराठा युद्ध कोणत्या तहाने सुरू झालं? सुरतच्या तहाने. कारण की कोण गेलं होतं? रघुनाथराव गेलेले होते, बरोबर आहे. रघुनाथराव गेले होते. इंग्रज रघुनाथरावांना मदत करतील. बदल्यात इंग्रजांना सालसेट हा प्रांत आणि सैन्य खर्च मिळेल. ठीक आहे, सालसेट हा प्रांत आणि सैन्य खर्च मिळेल असं रघुनाथरावांना वाटत होतं. मात्र इंग्रज आले, युद्ध सुरू झालं आणि पुरंदरची संधी झाली. काय झाली मित्रांनो? पुरंदरची संधी झाली पुढच्याच वर्षी. 1800 बघा, आता इंग्रज मराठा पहिल्या युद्ध जर तुम्ही बघाल तर कालावधी जो लिहायचा आहे तुम्हाला 1775 पासून तर 1782 पर्यंत इंग्रज मराठा पहिल्या युद्धाचा कालावधी आहे. इंग्रज मराठा पहिल्या युद्धाचा कालावधी काय मित्रांनो? 1775 पासून ते 1782 पर्यंत लिहायचा आहे. 1776 मध्ये कलकत्त्याच्या इंग्रजांनी सुरतची संधी मानण्यास काय दिला होता? नकार दिला. आणि नाना फडणवीस बरोबर पुरंदरची संधी केली. नाना फडणवीस बरोबर कोणती संधी केली होती? पुरंदरची संधी केली. यामध्ये सवाई माधवराव याला पेशवा मानण्यात आलं. सवाई माधवरावला काय करण्यात आलं होतं? पेशवा मानण्यात आलं होतं. ठीक आहे, तरी सुद्धा कलकत्त्याच्या इंग्रजांनी ही सुरतची संधी मानण्यास नकार दिला, तरी सुद्धा युद्ध काय होत राहिलं? चालूच राहिलं. युद्ध काय राहिलं मित्रांनो? चालूच राहिलं. मग आपल्याला हे महत्वाचं आहे की पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये महत्वाची ही दोन त. पहिला त कोणता आहे? त यानी संधी. पहिला त कोणता आहे? सुरतचा त. दुसरा त कोणता आहे? पुरंदरचा त किंवा संधी. पुरंदरचा त किंवा काय मित्रांनो? संधी. आता आपण आता त्याच्या खाली अजून महत्वाचे दोन त झालेले आहेत इंग्रज मराठा युद्धामध्ये. 1778 19 मध्ये. बघा काय झालेलं आहे? 1778 19 मध्ये काय झालं? 1778 19 मध्ये काय झालं? वडगाव येथे मोठं युद्ध झालं इंग्रजांमध्ये आणि मराठ्यांच्या सैन्यांमध्ये. आणि यात इंग्रजांचा काय झाला? पराभव झाला. यात इंग्रजांचा मोठा काय झाला? पराभव झाला. आणि वडगावची संधी करण्यात आली. कोणती संधी करण्यात आली? वडगावची संधी करण्यात आली 1878 19 मध्ये. 78 19 मध्ये काय करण्यात आली? वडगावची संधी करण्यात आली. आणि त्यानंतर शेवटची संधी झाली मित्रांनो सालबाईची संधी. कोणती संधी झाली? सालबाईच्या संधीने पहिला इंग्रज मराठा युद्धाचा काय झाला? अंत झाला. 1882 मध्ये सालबाईची संधी करण्यात आली आणि त्यानुसार युद्धाची काय करण्यात आली? समाप्ती करण्यात आली. ही संधी महादजी शिंदे यांचं मोठं योगदान होतं. महादजी शिंदे माहित असतील ना, ते आज सिंधिया वापरतात शब्द. ते सुरुवातीला शिंदेच होते. ठीक आहे, ग्वाल्हेरचे शिंदे आता सिंधिया वापरतात. ते ज्योतिरादित्य सिंधिया, वसुंधरा राजे नाव ऐकलं असेल तुम्ही. हे त्याच परिवारातले आहेत. ठीक आहे मित्रांनो, त्यानुसार जिंकलेले प्रदेश एकमेकांना काय केले? वापस केले. आणि जे जिंकलेले प्रदेश एकमेकांना काय केले? वापस केले. आणि या भाऊला राजा मानण्यास काय दिला? नकार दिला. कोणाला? रघुनाथरावाला. रघुनाथरावाला सांगितलं तू पेन्शन घे, आराम कर. मग रघुनाथराव आणि त्याची बायको कोण? आमची आनंदीबाई. ठीक आहे, आनंदीबाई आणि रघुनाथराव आले नाशिकला. आनंदीबाई आणि रघुनाथराव कुठे आले? पहिल्या इंग्रज मराठा युद्धानंतर त्यांना काढून दिलं पेशवा पदावरून. आले नाशिकला. आणि नाशिकमध्ये आनंदवलीचं नावाचं एरिया आहे, तिथे राहू लागले आनंदीबाई. ठीक आहे, आणि नवशा गणपतीचं मंदिर असेल, रामकुंड असेल नाशिकचा, किंवा त्र्यंबकेश्वरचं जे मंदिर आहे, या सर्व मंदिरांचं काम कोणी केलं? कोणी केलं? तर रघुनाथरावांनी केलं. रघुनाथरावांनी आमच्या नाशिकमध्ये बरंच चांगलं कार्य केलेलं आहे. ठीक आहे, रघुनाथरावांनी आमच्या नाशिकमध्ये बरंच चांगलं कार्य केलं. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये 4 महत्वाच्या तह झालेली आहेत. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये किती महत्वाचे तह झाले आहेत मित्रांनो? 4 महत्वाचे तह झालेले आहेत किंवा संधी झालेल्या आहेत. 4 महत्वाच्या संधी कोणकोणत्या? सुरतची संधी रघुनाथरावांनी इंग्रजांमध्ये झाली. दुसरी आहे पुरंदरची संधी,
नाना फडणवीस आणि इंग्रजांमध्ये झाली. तिसरी आहे वडगावची संधी, इंग्रज आणि मराठ्यांमध्ये झाली. आणि चौथी आहे सालबाईची संधी, इंग्रज आणि महादजी सिंध्यांमध्ये झाली. अशा 4 महत्वाच्या संध्या पहिल्या इंग्रज मराठा युद्धात आहेत. पहिल्या इंग्रज मराठा युद्धात किती संध्या आहेत, किती तळ आहेत मित्रांनो, 4. सुरतचा संधी, पुरंदरची संधी, वडगावची संधी आणि सालबाईची संधी. आता एक ट्रिक्स लक्षात ठेवायचं काय मित्रांनो, सुप्पू वडगावची साली पहिल्या इंग्रज मराठा युद्धात होती. मी कसं लक्षात ठेवतो, सुप्पू वडगावची साली पहिल्या इंग्रज मराठा युद्धात होती. सु म्हणजे सुरतचे स्त, पू म्हणजे पुरंदरची त, वडगाव म्हणजे वडगावची संधी आणि साली म्हणजे सालबाईची संधी. सुप्पू वडगावची पहिल्या इंग्रज मराठा युद्धात होती. कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो, सुप्पू वडगावची पहिल्या इंग्रज मराठा युद्धात होती. क्लिअर आहे. पहिला इंग्रज मराठा युद्ध समाप्त कोणामुळे झालं होतं, रघुनाथरावामुळे झालं होतं. कोणामुळे झालं होतं मित्रांनो, रघुनाथरावामुळे झालं होतं. क्लिअर आहे इथपर्यंत, काही डाऊट नाही. आता आपल्याला दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धावर बघायचंय. कोणावर बघायचंय, डिस्कस करायचंय मित्रांनो, दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धावर डिस्कशन करायचं आहे. आता दुसरा इंग्रज मराठा युद्ध जे सुरू झालं मित्रांनो 1803 पासून ते 1805 पर्यंत चाललं. जवळजवळ 2-2.5 वर्ष चाललेलं होतं. बरोबर आहे. आता दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या समजण्याआधी काही पार्श्वभूमी समजण्याचा प्रयत्न करा. 1897 ला सवाई माधवरावने काय केली होती, आत्महत्या केली होती. ठीक आहे. कोणाला वैतागून, नाना फडणवीसला वैतागून. आणि त्याच्यानंतर त्याच्याच चुलत्याला काय करण्यात आलं होतं, चुलत भावाला काय करण्यात, चुलत्याला काय करण्यात आलं होतं, राजा करण्यात आलं होतं दुसरा बाजीराव. बरोबर आहे. दुसऱ्या बाजीरावला काय करण्यात आलं, हे बघा डायग्राम बघा. दुसऱ्या बाजीरावला सवाई माधवरावने आत्महत्या केली आणि दुसरा बाजीराव काय झाला, राजा झाला. ठीक आहे. आता दुसरा बाजीरावने राजा केला, दुसऱ्या बाजीरावने नाना फडणवीसला त्रास द्यायला सुरुवात केली. आणि 1798 मध्ये दुसरा बाजीराव पेशवा झाला आणि 1800 मध्ये नाना फडणवीसने पण काय केली, आत्महत्या केली. आणि दुसरा बाजीराव जो होता तो अतिशय रगेल आणि रंगेल होता. दुसरा बाजीराव काय होता मित्रांनो, अतिशय रगेल आणि काय होता, रंगेल होता. आता रगेल आणि रंगेल तुम्हाला माहिती आहे, मला एक्सप्लेन करण्याची गरज नाही. काय झालं माहितीये का, पेशवा बाजीराव दुसरा व शिंदे मिळून यशवंतराव होळकर यांच्या भावाची काय केली, हत्या केली. यशवंतराव होळकर याच्या भावाची काय केली होती, हत्या केलेली होती. कोणी कोणी मिळून, दुसरा बाजीराव आणि ग्वाल्हेरचे शिंदे मिळून यशवंतराव होळकरांचा जो भाऊ होता, ठीक आहे, याची काय केली होती, हत्या केली होती. मल्हार होळकर, ठीक आहे, याची काय केली होती, हत्या केली. तरी सुद्धा यशवंतराव होळकरांनी मान्य करून घेतलं, बरं ठीक आहे जाऊ द्या. ठीक आहे. मात्र 1802 मध्ये काय झालं, या दोघांना आहे ना जुगार खेळायची सवय होती, शिंदेना पण आणि पेशवाला पण. 1802 मध्ये काय किस्सा झाला मित्रांनो, जुगार खेळत असताना गेले पैसे संपून पेशव्याचे, आणि पेशवा पुण्याच्या बाहेर गेला आणि सांगितलं त्यांच्या मित्राला, तू पुण्यावर आक्रमण कर, यावेळेस तू पुन्हा लूट, आणि बाहेर आल्यानंतर ती रक्कम आपण दोघं अर्धी अर्धी काय करणार, वाटा पाडून घेणार. ठीक आहे, असं शिंदेना सांगितलं. कोणी, पेशव्यांनी शिंदेना सांगितलं की तू पुन्हा लूट, मी त्या दिवशी पुण्यात राहणार नाही, पुन्हा लुटल्यानंतर बाहेर आल्यानंतर रक्कम आपण अर्धी अर्धी काय करू, वाटून घेऊ. आपल्याच राज्यावर आपल्याच मित्राला लुटण्यासाठी पाठवलं पेशव्याने. कोणी पाठवलं होतं, बाजीराव दुसऱ्याने. मग बघा, शिंदेना दिपोळ्याच्या दिवशी पुन्हा लुटलं. शिंदेनी दिपोळ्याच्या दिवशी काय लुटलं होतं, 1802 मध्ये पुण्यावर आक्रमण केलं, पुन्हा लुटलं. यात पेशव्याचा अप्रत्यक्ष काय होता, सहभाग होता. बाहेर दोघांनी ती रक्कम अर्धी अर्धी काय घेतली, वाटून घेतली. शिंदेनी पुणे लुटल्यावर पेशव्यांनी आणि शिंदेनी ती रक्कम काय घेतली होती, वाटून घेतलेली होती. ही गोष्ट यशवंतराव होळकरांना कळाली. आधी यशवंतराव होळकरांच्या भावाला या दोघांनी मारलं होतं, शिंदेनी आणि पेशव्याने. ठीक आहे, दोघांनी मारलं होतं. आता ही गोष्ट जेव्हा यशवंतराव होळकरांना कळाली, यशवंतराव होळकरांनी विचार केला हे नकोच आपल्याला, आणि मग यशवंतराव होळकर, ही गोष्ट यशवंतराव होळकरांना समजल्यावर यशवंतराव होळकर पुण्यावर चालून आला. यशवंतराव होळकर कुठे चालून आला, पुण्यावर आक्रमण करण्यासाठी चालून आला. आणि पेशव्यामध्ये एवढी ताकद नव्हती, यशवंतराव होळकरांना काय करेन, अडवेल. यशवंतराव होळकरांना काय करेन, अडवेल. एवढी ताकद त्या पेशव्यामध्ये नव्हती, म्हणून पेशवा पुन्हा सोडून पळून गेला. पेशवा काय झाला, पुन्हा सोडून पळून गेला. पहिल्या वेळेस रघुनाथराव पळून गेला होता, आता बाजीराव दुसरा पळून गेला. पहिल्या युद्धाच्या वेळेस रघुनाथरावाने शरण घेतली, दुसऱ्या युद्धाच्या वेळेस बाजीराव दुसऱ्याने शरण घेतली आणि पळून गेला. आणि बेसिनला इंग्रजांची काय घेतली, शरण घेतली. इंग्रजांना तेवढं धावं होतं. ठीक आहे, इंग्रजांना काय पाहिजे होतं, तेवढं धावं होतं. आणि सांगितलं मी तैनाती फौजा स्वीकारतो, मला काय करा, परत पेशवा करा. माझ्या पुण्यावर कोणी आक्रमण केलंय, यशवंतराव होळकरांनी आक्रमण केले. आणि बेसिनचा तह झाला. कोणता तह झाला मित्रांनो, बेसिनचा तह झाला. आणि या तहानुसार बाजीराव दुसऱ्याने तैनाती फौजा स्वीकारल्या. आता तैनाती फौजा काय असतात आपण ते नंतरून करूया. किंवा तुम्ही स्वतःचं सैन्य ठेवायचं नाही, इंग्रजांचं सैन्य ठेवायचं, बदल्यात इंग्रजांना पैसा द्यायचा. एक रेजिमेंट तुमच्या राजधानीच्या ठिकाणी राहील, तुमचा हस्तक्षेप करेल, तुमचा परराष्ट्र व्यवहार ते सैन्य सांभाळेल. म्हणजेच भारताच्या राजांच्या पैशांवर इंग्रजांनी आपलं सैन्य
समजतं ना? हा, पोचलं. ठीक आहे. आणि 1897 मध्ये तैनादी 1797 मध्ये तैनादी फौजा ही कन्सेप्ट आणली होती. 1797 मध्ये तैनादी फौजा लॉर्ड वेलल्सीने कन्सेप्ट आणलेली होती. कोणी आणली? लॉर्ड वेलल्सी. वेलल्सी यांनी ही कन्सेप्ट आणली होती. आणि हैदराबाद पहिलं असं राज्य होतं ज्याने तैनादी फौजा स्वीकारल्या होत्या. म्हणून स्वातंत्र्यानंतर सुद्धा हैदराबाद राज्य राहिलं. ठीक आहे. आणि बदल्यात इंग्रजांना दुसऱ्या बाजीरावने तैनाती फौजा स्वीकारल्या आणि बदल्यात इंग्रजांना 26 लाख रुपये उत्पन्न असलेला प्रदेश देण्याचं काय केलं? कबूल केलं. बदल्यात इंग्रजांना काय केलं? 26 लाख रुपये उत्पादन देण्याचा प्रदेश कबूल केला. ठीक आहे. इंग्रजांचं सैन्य घेऊन आला आणि इंग्रजांनी एकेकांना वेगवेगळं हरवलं. इंग्रजांनी एकेकांना काय केलं? वेगळं हरवलं. 1803 मध्ये भोसल्यांबरोबर देवगावचा तह करण्यात आला. भोसल्यांबरोबर कोणता तह करण्यात आला? देवगावचा तह करण्यात आला. 1803 मध्ये शिंद्यांबरोबर अर्जुनगावचा तह करण्यात आला. आणि 1806 मध्ये होळकरांबरोबर सर्वात शेवटी होळकरांनाच हरवलं. ठीक आहे. तर राजपूत घाटचा तह करण्यात आला आणि तिघांना हळूहळू हरवलं आणि इंग्रजांनी पुण्यामध्ये बाजीराव दुसऱ्याला पेशवा केलं. बाजीराव दुसऱ्याला पेशवा केलं आणि अशा पद्धतीने दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा काय झाला? अंत झाला. ठीक आहे. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा काय झाला मित्रांनो? अंत झाला. फक्त या युद्धामध्ये गायकवाड तटस्थ राहिले. बडोद्याचे गायकवाड या युद्धात काय राहिले? तटस्थ राहिले. 5 मराठा सरदार होते. 5 महत्वाचे मराठा सरदार होते. ते आपल्या गावावरनं आपल्या ठिकाणावरनं काय केले जायचे? ओळखले जायचे. शिवाजी महाराजांच्या काळापासून पण बडोद्याचे गायकवाड, इंदोरचे होळकर, ग्वाल्हेरचे शिंदे, ठीक आहे, नागपूरचे भोसले आणि पुण्याचे पेशवे. 5. ठीक आहे. तर या युद्धाच्या काळामध्ये गायकवाड काय राहिले? तटस्थ राहिले. आता शेवटचं युद्ध इंग्रज मराठा युद्ध. याच्यानंतर आपलं पहिलं चॅप्टर क्लोज होणार आणि इंग्रज महाराष्ट्रावर राज्य करायला काय करणार? सुरुवात करणार. ठीक आहे. आता तिसरा इंग्रज मराठा युद्ध शिकण्यासाठी बघा 1817 मध्ये ते 1818 मध्ये चाललं. ठीक आहे. 1817 पासून ते 1818 मध्ये चाललं आणि 1818 मध्ये पेशवाईचा काय झाला? अंत झाला. 1818 मध्ये पेशवाईचा काय झाला? अंत झाला. आता बघा मित्रांनो 1813 पासून 23 पर्यंत भारतामध्ये कोण होता? लॉर्ड हेंटिस होता. कोण होता? लॉर्ड हेंटिस होता. आणि याने पिंडारींचं दमन करण्याचं सुरुवात केली. पिंडारी माहित आहेत ना? ठीक आहे. पिंडारींना पेशव्यांचे शिकारी कुत्रे म्हणत. ठीक आहे. पिंडारींना काय म्हणत? मी नाही म्हणत, मोठे इतिहासकार म्हणून गेलेले आहेत. पिंडारींना पेशव्यांचे काय म्हणत? शिकारी कुत्रे म्हणत. पेशव्यांचा नॅशनल उद्योग होता, राष्ट्रीय उद्योग होता दुसऱ्या राज्यावर आक्रमण करणं. आक्रमण केल्यानंतर त्या राज्यामध्ये पिंडारींना सोडून देणं. पिंडारी प्रत्येक घरात जातील, सोनं, पैसे, महत्वाच्या वस्तू घेऊन येतील. पिंडारींना पेशव्यांचे शिकारी कुत्रे म्हणत इतिहासकार, मी म्हणत नाही. ठीक आहे. तर मग हे पिंडारींचं दमन करण्याचं ठरवलं कोणी? लॉर्ड हेंटिसने. कोणी दमन करण्याचं ठरवलं? लॉर्ड हेंटिसने दमन करण्यास काय केली? सुरुवात केली. आणि बाजीराव दुसऱ्यावर दबाव येत होता. काय दबाव येत होता? की तू पेशवा पद सोडून द्यावं. शेवटी बाजीराव दुसऱ्याने तैनाती फौजाचं उल्लंघन केलं आणि इंग्रजांवरच काय केलं? आक्रमण केलं. ठीक आहे. आणि बाजीराव दुसऱ्याने इंग्रजांवर आक्रमण केलं. इंग्रज हुशार होते. इंग्रजांनी प्रत्येकाला वेगवेगळं हरवलं. इंग्रजांनी प्रत्येकाला काय केलं? वेगवेगळं हरवलं. ग्वाल्हेर बरोबर ग्वाल्हेरची संधी केली. ग्वाल्हेरमध्ये ग्वाल्हेरची संधी केली शिंद्यांबरोबर. मंदसौरला होळकरांबरोबर संधी केली. नागपूरला भोसल्यांबरोबर संधी केली. पुण्याला पेशव्यांबरोबर संधी केली. या संध्या लक्षात ठेवायच्या आहेत. ग्वाल्हेरचे शिंदे 5 तुम्हाला लक्षातच राहतील. ग्वाल्हेरचे शिंदे, ग्वाल्हेरचे शिंदे हे 5 महत्वाचे सरदार होते. ग्वाल्हेरचे शिंदे. बडोद्याचे गायकवाड, बडोद्याचे कोण होते? गायकवाड. हे 5 मराठा सरदार महत्वाचे आहेत. नागपूरचे भोसले. नागपूरचे कोण? भोसले. ठीक आहे. इंदोरचे होळकर. इंदोरचे होळकर. आणि पुण्यात पेशवा. पुण्यामध्ये कोण? पेशवा. हे 5 मराठा सरदार महत्वाचे होते. इवन शिवाजी महाराजांच्या काळापासून हे 5 मराठा सरदार काय होते? महत्वाचे होते. ठीक आहे. या प्रत्येकाबरोबर इंग्रजांनी संधी केली आणि 1818 मध्ये पेशवाईचा काय झाला? अंत झाला. हे शिंदे आजचं नाव काय वापरतात? हे शिंदे आजचं काय नाव वापरतात? शिंदिया. ज्योतिरादित्यराजे शिंदे नाव ऐकलं असेल तुम्ही. वसुंधरा राजे नाव ऐकलं असेल. ही एकाच फॅमिलीमधनं आहेत. याच फॅमिलीमधनं आहेत. ठीक आहे. मग अशा पद्धतीने 1818 मध्ये पेशवाईचा काय झाला? अंत झाला. ठीक आहे. आणि 1818 मध्ये मराठा साम्राज्य नष्ट करण्यात आलं. आणि बाजीराव दुसरा जो होता त्याला पेन्शन देण्यात आली आणि बिठूर येथे काय करण्यात आलं? पाठवण्यात आलं, कानपूर जवळ. ठीक आहे. पुढे कानपूरला शनिवार वाडा पण आहे, बिठूरला. ठीक आहे. बाजीराव दुसऱ्याला पाठवण्यात आलं. पुढे बाजीराव दुसऱ्याचा पोरगा, बाजीराव दुसरा बिठूरला राहू लागला. त्याचा पोरगा, बाजीराव दुसऱ्याचा पोरगा कोण? नानासाहेब पेशवे. याला पण मूळ बाळ होत नव्हतं म्हणून याने दत्तक घेतला एक पोरगा. एक पोरगा दत्तक घेतला कोण? नानासाहेब पेशवे. कोणाने घेतला? नानासाहेब पेशवे. या नानासाहेब पेशवेने 1857 उठावात काय घेतला? भाग घेतला.
यांची पण पेन्शन इंग्रजांनी काय करून दिली होती, बंद करून दिलेली होती. दत्तक वारसा नामंजुरनुसार. ठीक आहे, याची पेन्शन काय करून दिली होती, बंद करून दिलेली होती. क्लिअर आहे इथपर्यंत, समजलं इथपर्यंत काय केलं. सो पहिला चॅप्टर आपण इथे क्लोज केलेला आहे. काही डाऊट असेल, मला माहिती आहे हे आकडे टफ आहेत तुमच्यासाठी, पण 2दा-3दा रिपीट करा. काही डाऊट काही शंका असेल तर मला कॉल करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.